बॉसच्या बायकोने दिला मोका. मी एका स्टार्टअप कंपनीमध्ये जॉब करतो. ही गोष्ट खऱ्या घटनेवर आहे. मी जॉबला लागल्यानंतर मला बॉसने मार्केटिंगचे काम दिले. माझे काम होते कस्टमरला जाऊन भेटायचे आणि त्यांना आपले प्रोडक्ट दाखवायचे. ऑफिसमध्ये आल्यानंतर एखाद्या उत्सुक कामगाराप्रमाणे मी ऑफिसमध्ये कोण कोण आहेत, कसे काम चालते, कोणत्या मुली कवळ्या आहेत, कोणाची लग्न झाली आहेत या गोष्टीवर लक्ष ठेवू लागलो. ऑफिसमध्ये जवळ 10 लोकं होती. कंपनी बॉस आणि त्याची बायको दोघेच चालवत असे. कंपनीमध्ये येऊन जवळ 5 दिवस झाले. नेहमी माझे बॉसशी कामाबाबत बोलणं होत असे. बॉसची बायको मला ऑफिसमध्ये दिसली नव्हती. रविवार आला, पूर्ण दिवस आराम केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी ऑफिसमध्ये पाय ठेवला, मला ऑफिसचे वातावरण बदललेले दिसत होते. सर्व मंडळी शांत बसून आपले काम करत होते. मला काही कळले नाही, एवढी शांतता कशी? कारण बॉस नेहमी 11ला येतो ऑफिसला. त्यामुळे सकाळी ऑफिसला आल्यावर आमच्या गप्पा सुरू असायच्या. पण आज दृश्य वेगळेच होते. मी कम्प्युटर सुरू केला आणि बाजू असलेल्या मित्राला विचारले का सर्व शांत बसले आहेत. तेव्हा त्याने माझ्याकडे हळू आवाजात म्हणाला की बॉसची बायको आली आहे. ती बाहेर गावी होती एवढे दिवस. तो म्हणाला तिला आवडत नाही लोक गप्पा मारत बसतात ते. तू पण शांत काम सुरू कर. मला थोडी भीती वाटू लागली, म्हणून मी शांत काम करू लागलो. काही वेळाने बॉस आला. त्याने मला आत कॅबिनमध्ये बोलावले. तेव्हा पहिल्यांदा मी बॉसच्या बायकोला पाहिले. एक गोरी बाई समोर खुर्चीवर बसली होती. तिने सफेद रंगाचा झालरवाला टॉप घातला होता. तो उंचवटा पाहून तर विचार पडला की आता असे केवढे मोठे आंबे लपून ठेवले. आंबे 2 हापूस आंबे एवढा वाटत होता. मी समोर खुर्चीवर येऊन बसलो. बॉस मला कम्प्युटरवर रिपोर्ट दाखवू लागला. तेवढ्यात त्याची बायको जागेवरून उठली आणि अवतीभवती फिरू लागली. ती काहीतरी हातात खाताना दिसली. मी बॉसची नजर चुकून तिरक्या नजरेने तिला निहारीत होतो. तिचे भरगच्च शरीर एवढे आकर्षक होते की ती कोणाची पण नजर वाकडी होईल. तेवढ्यात बॉसचा फोन आला. तो फोनवर कोणाशी तरी बोलू लागला. तेव्हा त्याची बायको समोरच्या कपाटातून काहीतरी काढायला वळली. जशी ती वळली, तिच्या निळ्या जीन्समध्ये अडकलेली जी मोठी घागर मला दिसली. पाहून डोळे बाहेर आले. बॉसच्या बायकोची घागर एवढी मोठी होती की त्यावर हात मारला की तबला वाजेल. सुंदर मोठी गोलाकार घागर पाहून मला तर वेडू लागले. खाली राजू उठू लागला. त्यात ती कपाटातून वस्तू काढताना घागर मागे करून थोडी वाकली. जो पोज तिने दिला पाहूनच असे वाटले की जाऊ मागून आणि जीन्स खाली खेचून घालू मागून तिच्या घागरीत राजू. या क्षणी खूप तापला होता. बॉसचे लक्ष दुसरीकडे होते. त्यामुळे आरामात त्याच्या बायकोची घागर पाहत बसलो. काही वेळाने ती वळली आणि परत समोर खुर्चीवर येऊन बसली. बॉसचा सुद्धा फोन झाला आणि त्याने मला काम देऊन बाहेर पाठवले. मी बाहेर येऊन कामाला तर लागलो होतो, पण डोळ्यासमोर बॉसच्या बायकोचे आंबे आणि घागर दिसत होती. छत्तीसचे आंबे आणि छत्तीसची घागर भारीच होत्या. तिने शरीर चांगले सांभाळून ठेवले होते. तिची गोरी त्वचावर त्या लाईटमध्ये चमकत होती. काही वेळाने बॉस निघून गेला. मग त्याच्या बायकोने आमच्या टीममधल्या एकाला कॅबिनमध्ये बोलावले आणि ती त्याला कामाबद्दल ओरडू लागली. आणि ती एवढ्या जोरजोरात ओरडत होती की आम्हाला सर्व बाहेर ऐकू येत होते. त्याचं टार्गेट पूर्ण झालं नव्हतं, म्हणून ती त्याला ओरडत होती. ती त्याला काहीही बोलत होती. तिच्या बोलण्याने असे वाटत होते की आम्हा सर्वांना तिचा गुलाम समजत आहे. तिचा तो मोठा आवाज ऐकून माझी फाटली. तिने एक एक करून सर्वांना कॅबिनमध्ये बोलावले आणि सर्वांना झापले. नशीब त्या दिवशी तिने मला नाही बोलावले, कारण मी नवीन होतो. त्या दिवशी मला कळले की ती बाई फक्त दिसायला सुंदर आहे, पण खूप खडूस आहे. तेव्हाच मी ठरवले की पासून दूर राहायचे. पण म्हणतात ना, नशिबात जे आहे तेच होते. माझ्या नशिबात पण काहीतरी वेगळेच लिहिले होते. एकदा शुक्रवारच्या संध्याकाळी सर्व स्टाफ ऑफिसमधून निघून गेला. मी शेवटला थांबलो होतो, कारण माझे काम अजून संपले नव्हते. बॉसची बायको सुद्धा आपल्या कॅबिनमध्ये बसून काम करत होती.
काढायला खूप भारी वाटायचे. मी राजूला चांगला धुवून त्याबरोबर खेळत बाथरूममध्ये हलवायचो. आज सुद्धा माझा तोच विचार होता. दुपारी व्हिडिओ बघितला तेव्हापासून राजू ताटला होता. कधी एकटा होतोय आणि हलवतोय असे झाले होते, पण ही बाई काही जाण्याचे नाव घेत नव्हते. काही वेळ अजून वाट पाहायचा विचार केला. जवळ 3 मिनिटे होऊन गेली आणि अचानक बॉसच्या बायकोने कॅबिनमधून आवाज दिला. तिने मला आत बोलावले. मी घाबरलो, कारण मी तिच्याशी कधी कामाबद्दल संवाद केला नव्हता आणि माझे या घमंडी बाईशी बोलायची इच्छा पण नव्हती. मी एका हातात वही आणि पेन घेऊन आत कॅबिनमध्ये हळूच आलो. ती समोर खुर्चीवर बसली होती. तिने मला कॅम्प्युटरवर काही रिपोर्ट दाखवायला सुरुवात केली. ती म्हणाली, इथे बाजूला आहे. मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. तिच्या बाजूला येताच मला तिची गल्ली दिसू लागली. तिने जो ड्रेस घातला होता तो छातीवर खाली सरकला होता, त्यामुळे वरून मला तिची गल्ली स्पष्ट दिसत होती. दोन्ही आंबे गच्च दाबून बसवले होते. दोन्ही बॉलच्या मध्ये थोडी जागा सोडली होती. एवढी जागा होती की माझं बोट आरामात त्यात जाईल. मी कधी कम्प्युटरकडे पाहतोय तर कधी तिच्या गल्लीकडे. आधीच माझ्या राजू पॅन्टमध्ये सलामी देत होता. त्यात डोळ्यासमोर असे दृश्य पाहायला मिळाले तर राजू नाचूच लागला. ती मला कॅम्प्युटरवर रिपोर्ट दाखवण्यात व्यस्त होती. इथे मी तिला पाहण्यात व्यस्त होतो. काही वेळाने तिने मला एक रिपोर्ट उघडायला सांगितले. तिला ते जमत नव्हते. मला जागा देण्यासाठी ती खुर्चीवर मागे टिकून बसली. मी कॅम्प्युटरकडे पाहत पुढे वाकलो. जागा नसल्याने तिला जास्त मागे जाता आले नाही. मी तिच्या पुढे वाकलो आणि कॅम्प्युटर चालू लागलो. त्याचवेळी स्वतःला मागे घेण्याच्या हडबडीत तिचा उजवा हात माझ्या राजूला लागला. ती थोडी दचकली, लगेच सॉरी म्हणाली. मी पण स्वतःला मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण ती काही गोल फिरणारी खुर्ची तिला सांभाळता गेली नाही आणि ती मागे सरकायला जात असताना तिचा पाय खाली वायर लागला आणि माझ्या हातातला माऊस झटकन खेचला गेला. मी वाकून उभ्या असल्याने माझा हात पण माऊसला सगट खेचला गेला आणि सरळ बॉसच्या बायकोच्या मांड्यामध्ये राणीजवळ घुसला. बॉसच्या बायकोने काळ्या रंगाची लेगिन्स घातली होती, त्यामुळे माझा हात तिच्या मांड्यात घुसताच तो सरळ राणीच्या वरून घासत दोन्ही पाय आत गेला. मला तिच्या राणीची कोमलता हातात जाणवली. आम्ही दोघे दचकलो. तिने लगेच माझा हात वर खेचला आणि बाजूला केला. मी पण घाबरलो आणि मागे झालो. आसपासच्या वस्तू सर्व टेबलावरून खाली पडल्या. हडबडीत आम्ही दोघे स्वतःला सांभाळू लागलो. माझा हात तिच्या राणीवर लागल्यावर तिलाही सुचेना की काय बोलू. इथे मलाही काही कळेना झाले. आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिले. ती एक घाबरत वस्तू उचलू लागली. मी पण तिला मदत करायला तिच्या समोर खाली बसलो आणि पडलेल्या वस्तू गोळा करू लागलो. ती खुर्चीवर बसली होती. मी वस्तू गोळा करत होतो. तेवढ्यात तिने मला समोर पडलेला पेन उचलायला सांगितले. बॉसची बायको कधीही माझ्यावर रागवली नाही, कारण ऑफिसमध्ये बाकी लोकांपेक्षा मी जास्त इमानदारीने काम करत असत. तोपर्यंत माझे टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काम करत. कधीकधी तर रात्रीचे 9 वाजत होते आणि तसे आजकाल बॉसची बायको घरी लवकर जात नसे. आजकाल बॉसची बायको माझ्याशी मोकळेपणाने बोलत असे, जणू ती माझी बॉसची बायको नसून मैत्रीण आहे. तिच्या वागण्याने मला थोडं ही वाटलं नाही की ती एवढी कडक आहे. ऑफिसवाल्या लोकांनी तिला नुसती जास्त रागीट बोलून बदनाम केलते. मी आता बॉसच्या बायकोशी फ्री बोलत असल्याने तिला मी विचारले, मॅम तुम्ही लवकर घरी का जात नाही? ती थोडी उदास होऊन बोलली, ऑफिसमध्ये तू पहिला व्यक्ती आहे जो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत आहे. तुझ्याशी बोलून मी थोडं मन हलकं करते. ती बोलली, माझा नवरा म्हणजे माझे बॉस रोज दारू पितात आणि सोबत दुसऱ्या परस्त्रीसोबत संबंध ठेवतात. कधीकधी तर स्वतः घरी घेऊन येतात. मी बोललो, तुम्ही बॉसला बोलत का नाही बरं? तर बोलली, बॉसला बोलले तर रोज भांडण होत असते आणि सध्या या स्तराला पोचले की बॉस डिवॉर्स मागत आहेत. तुम्ही सांगा मी काय करू ते? मी बॉसच्या बायकोला नाव विचारले असता तिचे नाव रेश्मा होते आणि मित्रांनो माझे नाव प्रशांत. आमची मैत्री एवढी घट्ट झाली होती की मी तिला एकटे असताना नावाने हाक मारत असत. आम्ही पूर्ण ऑफिसमधली लोक निघून गेल्यावरही आम्ही दोघे ऑफिसमध्ये 2 ते 3 तास थांबायचे. त्यामुळे रेश्माला माझ्याबद्दल जिव्हाळा लागला होता. मी रेश्माला विचारलं, तू काही या समस्यावर हल का काढत नाही? त्यावर रेश्मा बोलली, तू सांग मी काय करू ते?
त्यावर मी बोललो, तुला राग नको येऊ देऊ, पण तू एखादा व्यक्ती बघ आणि स्वतःची भूक मिटून घे आणि बॉसला जे करायचे ते करू दे. म्हणजे तुमच्यामध्ये वादविवाद होणार नाही. ना तुला प्रॉब्लेम ना बॉसला प्रॉब्लेम. त्यावर रेश्मा बोलली, तू जे म्हणतो ते बरोबर आहे, पण माझे मन मानत नाही. मी बोललो, कधीपर्यंत बॉसचा विचार करणार तू? त्या बॉसला तुझ्याबद्दल काहीही प्रेम नाही. मी जे बोललो ते कर तू. रेश्मा माझ्याकडे पाहत बोलली, प्रशांत तूच आहे मला समजून घेऊ शकतोस. तू जर आजकाल बॉसपेक्षाही माझ्यासोबत वेळ घालवतो. तू माझ्या भावना समजू शकतो असं म्हणत तिने प्रशांतचा हात पकडत आपल्या छातीवर ठेवला. प्रशांतची तर खूप इच्छा होती, पण मुद्दामून नको मॅम, नको मॅम. तुमची लेवल कोणती, माझी लेवल कोणती? आणि बॉसला माहिती झाले तर बॉस मला जीवाने मारून टाकेल. रेश्मा बोलली, तू बॉसचे टेन्शन नको घेऊ. ही कंपनी बॉसची नसून माझी आहे. मी जे बोलेल तेच होईल आणि आजपासून तू मला एकटी मध्ये रेश्मा म्हणत जा. मी लगेच रेश्माला चुंबन घेऊ लागलो. ती आता गरम झाली होती. चुंबन घेत घेत घागर पण दाबत होतो, तशी ती तोंडातून आवाज काढत होती. नंतर मी तिचे आंबे चोखू लागलो. ती अजून बोलू लागली, चोख माझ्या राजा. मी आंबे चोखता चोखता तिच्या पॅन्टमध्ये हात टाकत चिमणीला बोटाने चोळत होतो आणि तिचे जंगलसुद्धा खूप मोठे होते. मी तिथले केस हाताने कुळावत होतो. तिला आता दम निघेना. तिने माझ्या राजाला हातात पकडत हाताने हलवू लागली. तसा राजा सलामी देऊ लागला आणि राजाला तोंडात घेतले आणि मागे पुढे करू लागली. नंतर मी घोडी बनवत मागून राजा राणीत घातला. तशी ती ओरडली, कारण खूप दिवसाची भुकेली होती. राणी जास्त टाईट असल्याने तिला त्रास झाला, पण नंतर हळूहळू तिला मजा पण येत होती. रेश्मा एवढी गरम झालती की बोलली, प्रशांत कर मेरे राजा, जोर जोर से कर. असं बोलून प्रशांतचा जोश वाढवत होती. प्रशांतने 45 मिनिटं काम करत चक्क तिला खूप खुश करून टाकले. बॉसनेही तिला एवढे खुश कधी केले नव्हते. मग आम्ही दोघे एकत्रच ऑफिसमधून निघालो. तिने मला अर्ध्या रस्त्यात गाडीने सोडले. तिथून मी घरी निघून गेलो. आजही बॉसची बायको मला अधूनमधून उशिरा थांबायला सांगते आणि त्या दिवशी आम्ही ऑफिसमध्ये माझ्याकडून करून घेत. आता प्रशांतचे प्रमोशनही झाले होते आणि बॉसची बायको खूप खुश झाली होती.